जय देशा उमार मना भक्त मानस रंजका संधर्मर्धना देखते लोक पावना प्रेत कल्प व्याख्यानाम उदेले ते सवनिरूपण अष्टादशाध्याय केले कथन अष्टादशाध्यायी संपूर्ण प्रेतकल्प होईल पांडुरंगापूर्व प्रथम नमन दुसरे जण संतांचे त्यांच्या कृपादाने कसे काय विस्तार बाबाची विरोधात आतापर्यंत ऐकलं मागच्या अध्यायामध्ये ते पाहतो पण डोकीवर साईड बसले पाहताही नाही तीन कसं आहे पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया आपल्या पतीबरोबर सहगमन करायच्या पूर्वीच्या काळामध्ये परंतु ज्यावेळेस सती त्याला सतीदाने म्हणतात परंतु सावित्रीबाई फुले ही प्रथा त्यांनी बंद केलेली आहे स्त्रियाने जायचं नाही सती का अहो त्याला जाण्याचा अधिकार आहे तुम्ही पाहताय ना ती गोष्ट पाहतो सावित्रीबाई फुले त्याला जगाचा अधिकार आहे जो तो त्याच्या कर्माने फळ बघतो तो त्याच्या कर्माने गेला मग स्त्रीला कशाला द्यायचं म्हणून त्याने विरोध केला कुणी सती द्यायचं नाही त्याच्या कर्माने झालाय म्हणजे अशा प्रकारे ही जी प्रथा होती पूर्वीच्या काळात का प्रथा होती तर पूर्वीच्या काळामध्ये युद्धामध्ये काही पती मरण पावले आणि ती राहिली घेऊन राहिली तर त्याला खूप त्रास द्यायचे लोक खूप त्रास देत असल्यामुळे त्याला संरक्षण नसायचं आता कसं आहे सरकार सहकार्य देते स्त्रियांचं भरपूर सहकार्य सध्या बरं का पूर्वीच्या काळात सहकार्य काही नव्हतं कुणी कोणाला विचारत नव्हते त्यामुळे स्त्रियांचे फार हाल व्हायचे आणि म्हणून त्या ब्राह्मणाचे असं हाल बघण्यापेक्षा आपल्या पतीवर गेलं बरं ती आहे सती चाल पूर्वीची नाही का अगदी मागच्या 200 वर्षापूर्वी पर्यंत चालू होतं आता हे 2 वर्ष 2-3 वर्ष 200 वर्षापूर्वी बंद झाले तर सांगायचं तात्पर्य की सती का जात होत्या तर त्या स्त्रियांना खूप त्रास व्हायचा विधवा स्त्रियांना कोणत्या सहकार्य नसायचं आणि म्हणून आता ही कथा आपल्या ह्याच्यामध्ये सांगितली किंवा सती का जायचं कसं जायचं काय केलं पाहिजे आता ह्याची काही गरज नाही आता फक्त ऐकायचं फक्त आता फक्त आपण ऐकायचं पण आता काय गरज नाही जायचं आवश्यक नाही सावित्रीबाई फुले आपल्याला सगळ्यांना मोकळं केलंय आणि ते स्वच्छंद चांगल्या मनाने स्वच्छ राहा तुम्हाला कोणी काही करणार नाही सरकारचं आहे भाऊकीचं आहे भाऊबंदी संभाळत आहे आपल्याला त्यामुळे आता काय जायचं नाही असं आता ग्रंथ म्हणजे ग्रंथा जरी सांगितलं असतं तर ती जावा नाही का आता सांगितलंय पण पूर्वीच्या काळात सांगितलं बरोबर आहे आता गरज नाही आता सगळ्यांना सहकार्य आहे अशा प्रकारचे कसा आपण आता ऐकले सावित्रीबाई फुलेंचं आपल्या सगळ्यांवर मला माझ्या समाजाने तसला त्यांनीच केली प्रथा बरोबर तर अशा प्रकारे ही प्रथा आता बंद झालेली आहे आपण नुसतं ऐकायचं ज्ञान ऐकायचं मला काय नाही तसं करायची काही गरज नाही हे करा ते करा असं बरोबर कोण चाललंय पूर्वी अजूनही त्या स्त्रीला पाहायचे बळ टाकलायचे त्या पूर्ण मुळात मनात नसावा सुद्धा नाही का बळ टाकलायचे मला असं तर आता ऐकायचं फक्त आता कसं करायचं काय आता सांगितलं पण आता नाही बरं का अध्याय परम पवित्र तिच्या समग्र होई समाज तोवर प्रार्थना करून आता या ठिकाणी भगवान परमात्मा परमेश्वर गरुडा कथा सांगतात नाही का मग ह्या गरुड कोणाला म्हणले गरुडा ऐक सध्या समाजामध्ये काय चाललंय पूर्वी सांगितलंय कसा तर आता हे शेवटचा अध्याय आता शेवटच्या अध्याय ह्याला कस अध्याय म्हणतात ह्याच्यामध्ये फळ सुद्धा दिले ह्या अध्याय ऐकल्यामुळे काय फळ मिळतं नाही का काय लाभ होतो काय ऐकायचं हे याच्यासाठी हा अध्याय शेवटचा अध्याय ह्याला कळस अध्याय म्हणतात आता ह्याच्यामध्ये काय काय फायदे आहेत त्यापैकी एक ओळख सांगतो श्री भगवंत म्हणे गरुडा प्रती ऐके मम वाहना सुमती गर्भ नष्ट झाली क्रिया नसती दुग्ध द्यावे मृत दिले आता या ठिकाणी सांगा सुरुवात हे गरुडा भगवान परमात्मा सांग गरुडा की ज्यावेळेस मृत झालेला काय केलं पाहिजे म्हणजे त्याला लहान लेकरू मेले गर्भ मेले श्री भगवंत म्हणे गरुडा प्रती ऐके मम वाहना सुमती गर्भ नष्ट झाल्या क्रिया नसती दुग्ध द्यावे मृत दिले अशा प्रकारे तयारी केली गरुडाला
परमात्मा पुढे सांगतात की मृत झालेल्या काय त्याला दूध द्यावं नाही का गर्भ झाला तर दूध द्यावं, दूधपान करावं. अशा प्रकारे भगवान परमात्मा त्या गरुडाला आपण काय केलं पाहिजे ते सांगू लागले. बाळ मेल्याची द्यावी पायस आणि दुग्धे द्यावे सरस, वृष डोयात मरण पावल्यास या प्रेतास पुरावे. वाचन असतं सरस्वती कुठे आहे, कथा चालू आहे, वाचन सांगितलं वाचणार माहिती सरस्वती कुठे आहे खास तर सांगा, घ्या अजून एक घ्या. बाळ मेल्याची द्यावे पायस आणि दुग्ध द्यावे सुरस, लहान लेकरू मेले मरण पावल्या त्या प्रेतास पुरा. अशा प्रकारे या ठिकाणी लहान बाळ मरण पावलं बरं का, तर त्याला काय केलं पाहिजे, त्याला दूध वगैरे पाजायचं नाही का, मुखात घालायची, पाय तेच नाही पण मुखात घालायचं आणि तिला अंत्यविधी करायचा. म्हणजे अशा प्रकारे लहान मूल मेल्यानंतर काय केलं पाहिजे नाही, आपण काय करावं हे आपल्याला सांगतो. उद्धव करावे मासिक श्राद्ध आचरावे, विष्णू बलीची करिता भरवे पावता ते. आता लहान मुलं मेल्यामध्ये तुझं मासिक नाही आपण काय दर महिन्याला आपण मासिक वर्ष करतो नाही का, तर त्याला काय करायचं नाही, ज्या दिवशी अंतिम झाला की तुझं कार्य संपलं. कोणाचं वर्ष श्राद्ध नाही, महिन्याच्या महिन्याला कोणाचं जीव घालायचं नाही, काय करा लहान मुलाबद्दल काही विधी करायचं नाही. अशा प्रकारे गरुडाला परमात्मा परमेश्वर सांगू लागले. विष्णू दैवते करावे तर्पण, वर्षोत्सर्गन करावा दान, दोन बळ होतो पेव पाहून करावी भक्ती करून. भक्ती करूनच अशा प्रकारे त्या आत्म्याला शांती लाभावी नाही का. आता आत्मा आहे का नाही यावर चर्चा असते बरं का, तुमच्या त्या सत्संगात सांगतात ते आत्मा आहे का नाही. आत्मा आहे म्हणून त्याला मरण नाही, शरीर जातं नाशवंत देह जातो सगळं, परंतु आत्मा हा अमर आहे. तो आपल्या देहातून निघून जातो आणि तो दुसरा देह धारण करतो. तसं या ठिकाणी ह्या काय म्हणता म्हणलं की जे बाळ गेलं त्याला फक्त कुठलीच विधी करायची नाही. आपण मोठ्या माणसाला विधी करतो, दर महिन्याला जीव घालायचं, मासे करायचं, वर्ष राहत करायचं. तसं लहान मुलासाठी काही करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. परमात्मा परमेश्वर त्या गरजेला सांगतायत. 5 वर्षा उपरी मृत झाला त्याचा वर्ष स्वर्ग करावा संन्यासी परत पावला एकादशी दिनी पुत्रे. 5 वर्षानंतर जर 5 वर्ष मरण पावलं तर त्याचा विधी आपल्या नेमकेप्रमाणे करावा अशा प्रकारे सांगू राहिले. 5 वर्षा उपरी मृत झाला त्याचा वर्षोत्सर्ग करावा लागला, संन्यासी जरी परत पावला एकादशी दिनी पुत्रे श्राद्ध कीजे. ग्रंथकर्ते माधव या ठिकाणी सांगतायत लहान लेकराचा विधी आहे. गर्भ जर मरण पावला तर त्याला पुरायचं. 2 वर्षामध्ये जर एखादा मुलगा 2 वर्षांनी जन्मल्यानंतर मरण पावला तर त्याचा विधी काही करायचं नाहीत. एखादा संन्यासी जर मरण पावला तर 11व्या दिवशी त्याचं असणारं श्राद्ध करावं. 5 वर्षानंतर मुलगा मृत झाला तर त्याचा वर्षोत्सर्ग गाई वासराचा जो विधी आहे तो विधी करावा असं महाराज सांगतात. पार्वन विधियुक्त श्राद्ध करावे, संन्यासी बोलावून आणावे, कौपिन पादुक भेषेद द्यावे, ऐके आचरावे तैच्या पुत्रे. एखादा असणारा संन्यासी मरण पावल्यानंतर मग काय करायचं तर त्याच्या असणाऱ्या जे काय ब्राह्मण आहे ती ब्राह्मण बोलवायची, त्यांना कौपिन पादुका वस्त्र संन्यासी बोलवायचे, त्यांना असणाऱ्या त्या संन्यासाला वस्त्र पादुका कौपिन अशा प्रकारे त्याच्या मुलानं त्या संन्यासाला अर्पण द्यावे. सर्व पाप क्षय तत्पर ब्राह्मणे तो संन्यास घ्यावा सादर, वैराग्य युक्त असल्यानंतर नाहीतरी संन्यास न घेता भला. आणि सगळं पाप संपल्यानंतर ना त्या ब्राह्मणानं संन्यास घ्यावा. कारण संन्यास घेतल्यानंतर ना पण संन्यास असावं, पण त्या संन्यासामध्ये वैराग्य असावं. वैराग्य कडकडीत वैराग्य धारण करून संन्यास आचरण करावं ब्राह्मणानं, त्यामुळे त्याचं सगळं पाप संपलं जात. वैराग्य नसता प्रियमान झाला आतुर संन्यास घेऊन मेला, तो न पावे निरे भोगाला या तो संन्यास भला.
म्हणून वैराग्य नसताना जर त्यानं असणारा संन्यास घेतला, संन्यास घेऊन मेला तर तो नरकाला जात नाही. वैराग्य जरी नसलं पण संन्यास घेतलेला असला तरी सुद्धा तो स्वर्गाला जातो, त्याचं कल्याण होतं. झाली माझी अग्निहोत्र संन्यास वरज पर्याचरावे सरस धर्म ब्रह्म प्रसिद्ध विशेष या वाचून न होती. कलियुगामध्ये हे अग्निहोत्र संन्यास सगळं वर्ज्य आहे आणि सगळं असणारं वर्ज्य करून कलियुगामध्ये धर्म श्रेष्ठ असेल, धर्म आणि ब्रह्म बरोबरीला आहे म्हणजे मानवाचं आचरण हेच श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतात. करिता सर्व धर्म कटन धर्माचे फळ घडे जाण मी सर्व आत्मा भगवान भक्ती साधन न घडे माझे. आणि या असणाऱ्या सगळ्या धर्माचं कथन सांगितल्यानंतर ना धर्माचं फळ देणारा मीच आहे, मीच परमात्मा आहे आणि तो परमात्मा सगळ्यांच्या मध्ये आहे. माणसानं सगळे धर्म जरी प्रतिपालन केले आणि माझी भक्ती ज्याला घडली नाही तो सगळं व्यर्थ गेलं असं भगवंत सांगतात. कली माझी नामा वाचुनी तरा भरत खंडीचे प्राणी अन्य उपाय न दिसे नयनी नामे मुक्ती तत्काळ होई. म्हणून कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण श्रेष्ठ आहे आणि माझ्या नामस्मरणाशिवाय माणूस तरुण जात नाही, त्याचा उद्धार होत नाही. माझ्या नामस्मरणा व्यतिरिक्त मुक्ती पावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. माझ्या नामात म्हणणे जाण संपूर्ण होती तप क्रिया यज्ञ निम्नते होई संपूर्ण विष्णू स्मरण करिताची. गरुड पुराणामध्ये 18व्या अध्यायामध्ये भगवंताने हे सांगितलं, तुम्ही माझं नामस्मरण करा, बाकीच्या काही क्रिया करायची गरज नाही, आवश्यकता नाही. तुम्हाला होत नसेल तर यज्ञ तप होम हवन गोदान कोण करत बसायलंय, म्हणून माझं नामस्मरण करा. माझं नामस्मरण केल्यानंतर न्यूनते होईल संपूर्ण, जे जे कमीपणा आहे ते सगळं पूर्ण होईल. माझं विष्णूच्या नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून बाकीचे 17 अध्याय आपण ऐकलेले असतो, मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. असं सांगितलं ना आपलं कसं व्हायचं आणि काय व्हायचं, पुन्हा नरकामध्ये एवढ्या वेदना असतात, दुःख असतं, आपण ऐकलेलं असतं, मग घाबरलेला असतो जीव. म्हणून शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये समाधान दिलेलं आहे, नामस्मरण करा, भगवंताची भक्ती करा. माझ्या भक्तीने यामध्ये काय ताकद आहे तुम्हाला हात लावायची? नामस्मरणामध्ये बळ आहे. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, म्हणून स्मरण करा, भजन करा. भगवंत सांगतात, माझ्या नामे पाप हरण शक्ती आहे तितकी पाप कर्त्या प्रती नाहीच धारणेची ती गोग्न सुराप उदरती नाम घेता. भगवंताने सांगितलंय गरुडाला, गरुडा माझ्या नावामध्ये जेवढी ताकद आहे तेवढं जगामध्ये पापच नाही. असं कोणतंच पाप नाही की माझं नाव घेतल्यावर ते पाप संपत नाही. रामायणामध्ये महापापाच्या पर्वत कोडी श्रीराम नाम क्षणे विभांडी, वाल्या कोळ्याचं उदाहरण आहे, आपल्याला जिवंत उदाहरण आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून असं कोणतंच पाप नाही की ते पाप माझ्या नावाने संपत नाही. किती जरी महापापी असला, गोहगना गायी मारणारा असला, सुरापी असला, मद्यपी असला, अनेक ब्रह्महत्यारी असला, तरी सुद्धा माझं नाव घेतल्यानंतर ते पाप संपत असं भगवंत सांगतात. मित्रद्रोही ब्रह्महत्यारी आणि जो गुरु ते मारी चांडालारी दुराचारी मम नाम उच्चरे उद्धरले. भगवंताने सांगितलंय पाठीमागे अनेक उदाहरण आहेत. मित्राचा द्रोह केला असेल, ब्रह्महत्यारी केले असेल, बालकांची हत्या केली असेल, गुरुला मारलेला असेल, चांडाळ दुराचारी वाईट योनीमधले नीच योनीमधले सगळ्यांचा उद्धार झाला. आजा मेळा पापराशी नामे उद्धारिले तयासी, गणितीचा उद्धार केला रामचंद्रान रामनामाच्या नावानं. म्हणून पोपटाचे निमिषे पोपटाचं नाव ठेवलं होतं त्या गणिकेनं राघव, आणि राघव ही रामचंद्राचं नाव आहे. म्हणून श्रीराम उच्चारे गणिका तात्काळ गेली वैकुंठ लोका, हा निश्चय होता कैलास नायका ध्येय मूर्ती मनोनी. म्हणून माझ्या नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. भगवंत सांगतात, कृतयुगी ध्यान विशेष त्रेती मखदान सरस द्वापारी पूजन कर्मास करुण प्राणी उद्धरे. आता पाठीमाग 3 युग गेले, ते पाठीमागच्या 3 युगामध्ये कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये ध्यान करायचं,
आणि ध्यान धारणा त्याचा उद्धार होत होता. पुन्हा त्रेतायुग आलं भगवान श्रीरामचंद्राचं, आणि त्या त्रेतायुगामध्ये यज्ञ, होम हवन यज्ञ बघा, राम अवतारात सगळ्या ऋषी मंडळींनी यज्ञच केले, कारण त्या यज्ञानं भगवंताची प्राप्ती होत होती. द्वापार युग आलं भगवान श्रीकृष्णाचं, त्या द्वापार युगामध्ये फक्त पूजा करायची, भगवंताची पूजा असेल, ब्राह्मणाची असेल, अजून आई वडिलाचे असेल, पूजनाला महत्व होतं, पूजनानं देव मिळत होता. ही पाठीमागचं 3 युग. आणि कलियुगामध्ये कशानं उद्धार आहे ऐका. कली माझी नाम कीर्तन हाती धर्म विशेष दान चांडाळा माझ्या नामान उद्धरे ब्राह्मण बहिर्मुख. आणि कलियुगामध्ये फक्त माझं नामस्मरण आहे, बाकीची साधनं नाहीतच. बाकीची साधनेच्या सायासामध्ये पडायचीच नाही. माझं नामस्मरण केलं आणि नामस्मरण करून हा मुख्य धर्म मानवाचा आहे. आणि नामस्मरण केल्यानंतर ना चांडाळ व्यक्तीचाही उद्धार होतो, मग कोणीही असू द्या. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. तुकाराम महाराज सांगतायत, मला दाखवा निवडून. संत महंत सिद्ध ऋषी सांगा विनवितो तुम्हासी. सांगा म्हणले, नामानं कोणाचा उद्धार झाला नाहीये, सगळी माझ्या नामानं तरली गेली, असं भगवंत सांगतात. तीर्थ माझी हेच तीर्थ वृत्तांत उत्तम हेच व्रत यज्ञ हाती सर्व यज्ञात दानात उत्तम हेच दान. सगळ्या तीर्थामध्ये महत्वाचं तीर्थ म्हणजे माझं नामस्मरण आहे. पवित्रामध्ये, व्रतामध्ये, यज्ञामध्ये, दानामध्ये, सगळ्यामध्ये, आता ही सुद्धा ज्ञानदान आहे, सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून माझं नामस्मरण करा, बाकी काही करायची आवश्यकता नाहीये, भगवंत सांगतात. पवित्रा माझी अति पवित्र रामद्वाक्षरी मंत्र काशी पुरीत विश्वेश्वर म्रियमान नराची उपदेशी. सगळ्यामध्ये पवित्र राम नामाचा 2 नावाचे अक्षर ही जगामध्ये सगळ्यात पवित्र आहे. त्या राम नावाच्या अक्षरापाशी कुठल्याही प्रकारचा दोष नाही, जगामध्ये पवित्र नाव आहे ते. श्रीराम अक्षरासाठी पातके जळती कोट्यानो कोटी, तो नर सरता होय वैकुंठी, बैसे पाठी ब्रह्मयाच्या. राम नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आपण म्हणतो काशीला मेल्यावर मुक्ती आहे, काशीला मेल्यावर मुक्ती आहे. मुक्ती कशाने भेटते? मेल्यानंतर ना स्वतः महादेव काशीमध्ये राहतात, आणि ते महादेव त्या मेलेल्याच्या मृत व्यक्तीच्या कानामध्ये राम नामाचा अक्षर टाकतात, आणि त्या राम नामाच्या अक्षरानं त्याला मुक्ती भेटते, असं महाराज सांगतात. तो राम मंत्र उपदेशुनी मोक्ष देई शूळ पाणी काशीत प्राणोत्क्रमणी शरीरा लागुनी तारक मंत्र. म्हणून काशीमध्ये मेल्यानंतर ना मुक्ती भेटते असं आपण म्हणतो, त्याचं कारण आहे. कशानं मुक्ती भेटते? काशी तीर्थक्षेत्रामध्ये मेल्यावर तिथं महादेवजी मृत व्यक्तीच्या जवळ येतात आणि त्याच्या कानामध्ये राम मंत्राचा उपदेश करतात, आणि राम मंत्राचा उपदेश केल्यावर राम नामाचा मंत्र त्याच्या कानामध्ये सांगितल्यानंतर ना मग तो मोक्षाला जातो, त्याचा उद्धार होतो, असं भगवंत सांगतात. उपदेशी श्री भगवान एक वार केले नाम स्मरण कास घातली करवाय गमन मोक्ष सदना तयाने. भगवान श्रीरामचंद्र, भगवान श्री विष्णू अतिशय कृपाळू आहे. जीवनामध्ये त्याने एकदा जरी नामस्मरण केलं, एकदा जरी माझा आठव केला, नामस्मरण मुखाला आलं एकदा तरी सुद्धा भगवान परमात्मा कंबर बांधून त्याच्या मदतीला येतो, आणि या असणाऱ्या भवसागरामधून त्याचा उद्धार करतो. गुण निर्गुण एकती कृष्ण रूप जाण हे नाम करिता उच्चारण पापे जळून जाती. म्हणून भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. तो ब्रह्म भगवंत सगुण असो निर्गुण असो, कारण तो सगुण स्वरूपाला आला भक्तासाठी, आपल्यासाठी, जनजीवाचा उद्धार करण्यासाठी आला. आणि त्या भगवंताचं नामस्मरण केलं की पापे जळोनी जाताती. किती जरी पापी असला तरी सुद्धा नामस्मरणानं त्याचा उद्धार होतो. तरी घडो नाम उच्चार पडता अडखळता नर दंश होता संताचा फार नाम घेता यात ना सर्व चुकती. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं कसं तरी मुखामधून त्याच्या राम नाम गेलं पाहिजे, कसं बी जाऊ द्या. मग बळजबरीनं इथं पुतीला आणून बसवू द्या, कुणाच्या संगतीने येऊ द्या, किंवा जाता जाता चुकून जरी राम नाम कानावरती पडलं, त्याच्या मुखामधून बाहेर पडलं,
किंवा एखादा आपल्याला सर्पदंश झाला, विंचू चावला, काटा टोचला, काय बी होऊ द्या, शरीराला वेदना वेदना झाली की माणसाला राम आठवतो संकटामध्ये. काही जरी वेदना झाल्या, दुःख झालं की लगेच संकट काळामध्ये तेवढ्या पुरतं का होईना, क्षणिक का होईना, रामनामा रामाचं नाव मुखामधून जातं आणि तेवढ्यानेच माणसाचा उद्धार होतो असं भगवंत सांगतात. ज्ञानी अथवा ज्ञाने उत्तम श्लोकाचे नाम घेणे कर्पुराच्या अग्निप्रमाणे पापे भस्म होती क्षणात तैसी. अज्ञानानं असो, चुकून असो, जाणून बुजून असो, भगवंताचं नाम घेणं ही श्रेष्ठ आहे. कसं बी मुखाला नाम यावं, कसं बी, आणि कसं जरी मुखाला नाम आल्यानंतर ना मग कापुरामध्ये, अग्नीमध्ये कापूर टाकल्यावर लगेच तो अग्नी कापुराला धन करतो. तृण अग्नी मिळे समरस झाले, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. तशा पद्धतीने ही पातक सगळी भस्म होतात. हरिनाम तेती औषध रस मुक्त करी भवबंधास कली माझ्या निगती विशेष नाही नाही निश्चय. कलियुगामध्ये महारोगावरती भवरोग आहे. या भवरोगावरती औषध रस म्हणजे भगवंताचं नाव आहे. तेने पिढा वारेल, त्याच्या आधीच काय आहे? ब्रह्मरस घेही काढा तेने पिढा वारेल, तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. हे औषध आहे. किंवा रामायणामध्ये शक्ती प्रसंगामध्ये गावोबा काका सांगतायत, कोणासी न कळे जनी नामामृत संजीवनी, तो प्रत्यक्ष असता दिनी व्रथाभिमानी कष्टती. नाम हे अमृत संजीवनी आहे आणि ती अमृत संजीवनी कुठल्याही भवरोगावरती औषध आहे, तारून नेणार साधन आहे. म्हणून कलियुगामध्ये नामाशिवाय तारून जाण्यासाठी दुसरा पर्याय नाही नाही नाही, तीनदा सांगितलंय. महादेव 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 ऐसे उचारी जो मानव त्याची गोवस्त न्याय महादेव भोळा शंकर धावून रक्षी. आणि म्हणून महादेव भगवंताचं नामस्मरण केलं, महादेवाचं स्मरण केलं तर महादेव हे अत्यंत भोळा दैवत आहे महाराज. लवकर प्रसन्न होणारा देव आहे. आपण जर पाहिलं बघा, सगळ्या राक्षसांना प्रसन्न झालेले महादेव आहेत. विष्णू लवकर कोणाला प्रसन्न होत नाही, पण महादेव लवकर प्रसन्न होतात, कारण महादेव एवढा भोळा आहे. अधिक महात्म्य चालू होतं त्यावेळेस अरुंधती आणि पार्वतीचा संवाद आहे. अरुंधती वशिष्ठाची पत्नी आहे आणि अरुंधतीने पार्वतीला विचारलं, तुझा नवरा मशानवाटीमध्ये राहतय, अंगाला भस्म लावतय, व्याघ्र असतं, व्याघ्राच्या चर्मावर बसतय, मग ते असणारा पती तुला आवडतो कसा? पार्वतीने सांगितलं, ऐके बाई अरुंधती, भोळा माझा पशुपती. माझा असणारा महादेव भोळा आहे आणि जसे आई लेकरावरती प्रीती करते तसे महादेव माझ्यावरती प्रेम करतात. तो दिसायला कसा जरी असला, कुठे जरी राहत असला तरी तो अत्यंत भोळा भगवान आहे. तू तर अत्यंत भोळा भगवान, कपटेही करीता तव स्तवन. कपटाने जरी स्तवन केलं तरी सुद्धा प्रसन्न होणारा तो महादेव आहे. म्हणून उदाहरण दिलं महाराजांनी, गाई वासरासाठी धावते तशा पद्धतीने महादेव आपल्या भक्तासाठी धावतात असं महाराज सांगतात. उरग शत्रू तू ऐसे करी ऐसी ही नामावळी उच्चारी ही नामे कोण ती मनची तारी ऐक खगपती निवेदितो. भगवंतानं गरुडाला सांगितलं, म्हणले दुसऱ्याला सांगण्यापेक्षा तुलाच सांगतो, तू काय कर, आपलं नामस्मरण करत जा. भगवंताचं नामस्मरण करायचं आणि नामस्मरणावरती गरुडानं त्रिजगताला जिंकलंय. आपल्याला माहिती आहे बाल रामायणामध्ये अरण्यकांडामध्ये त्याच्या वडिलांना कश्यप ऋषींनी फक्त अच्युत नावाचा मंत्र दिला होता गरुडाला, जा फक्त ही नामस्मरण मुखामध्ये ठेव. आणि मग ब्रह्मदेवाचं कमंडलू गिळलं, महादेवाचं त्रिशूळ गिळलं, भगवान श्री विष्णूचं सुदर्शन गिळलं, वरुणाचे पाश गिळून टाकले, त्रिजगती जिंकली गरुडानं. कशानं? अच्युत नाम शक्ती. गरुडे जिंकली त्रिजगती. म्हणून भगवंताने सांगितलं गरुडाला, फक्त नामस्मरण कर. मग आता ही नामस्मरण कोणती कोणती करायची, थोडी नावं सांगतो, ऐक. रामकृष्ण शिवशंकर शंभू वासुदेव धरणीधर विष्णू माधव अच्युत मंत्र जनार्दन रक्षी माते. राम आहे, कृष्ण आहे, शिव आहे, महादेव आहे, शंभू, वासुदेव, धरणीधर, विष्णू, हजारो नाव आहे ते भगवंताला. मग ते हजारो नावामध्ये कुठलेही भगवंताचं नामस्मरण केलं
तरी सुद्धा उद्धार होतो. भगवंत बोलतात, ज्ञानी सर्व तीर्थे यमनी अमादी व्रते माझे नाम न उच्चारित्या ते सर्वता पावन न करीती. भगवंतानं सांगितलंय गरुडाला, जगामध्ये अनेक तीर्थ आहेत, अनेक व्रत आहेत आणि अनेक यज्ञ आहेत. यज्ञ जीवाला पावन करतं, व्रत जीवाला पावन करतं आणि तीर्थही जीवाचा उद्धार करतं. पण जो माझं नामस्मरण करत नाही त्याला कोणच पावन करू शकत नाही. तो पापीच आहे. कुठलं तीर्थ त्याला पावन करू शकत नाही. कुठल्याही गंगेला जा, कुठल्याही पाण्यामध्ये जा, ज्याच्या मुखामध्ये माझं नाव नाही, जगामध्ये त्याला कोणीही पवित्र करू शकत नाही. भगवंत सांगतात, यज्ञादी कर्मे जो करिता आणि मद नाम उच्चारिता तो सोहे तरुण तारिता पापी जनाची पै होई. जो कोणी यज्ञाधिक कर्म करत असेल, होम हवन करत असेल आणि माझ्या नावाचा उच्चार जर करत असेल तर त्याचा उद्धार होतोच. पण त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या सामर्थ्यानं, त्याच्या पुण्यप्रभावानं बाकीच्या जनाचा, त्याच्या जी काही संगतीला लागलेली आहेत त्यांचाही उद्धार होतो, असं भगवंत सांगतात. माझा मंगल नाम उच्चार एक मने करी साधर त्याचा योगक्षेम संसार मी निर्धारे चालवीत असे. भगवंताने सांगितलं, माझं नाव मंगल आहे, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. आणि माझं नामस्मरण एकाग्र मनाने केलं की मग मी त्याचा संसार चालवतो. देव बघा, भक्ताचा संसार सगळा चालवतो, फक्त भार त्याच्यावरती टाकावा लागतो. भार आपण त्याच्यावरती टाकला, संसाराचं वज त्याच्यावरती टाकलं की ती संसार चालवतय. बघा, आता तुकोबाच्या पत्नीचं बाळणपण केलं. आता बाळणपण करणं काम देवाचं आहे का? तरी सुद्धा भक्तासाठी तिने केलं. चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. चोकोबाची बायको बाळणपण होती. चोकोबाच्या पत्नीने सांगितलं, जावा तुमच्या बहिणीला घेऊन या. मग चोकोबा निघाले बहिणीला आणायला, पण रस्त्यात दिंडी लागली. दिंडी चालली होती पंढरपूरला. गेले दिंडीमध्ये, ते बहिणीचा विसर पडला. इकडे त्याची बायकोला वेदना होऊ लागल्या. विटेवरच्या पांडुरंगाने विचार केला, आता ही तर इकडे आलाय बाबा पंढरपूरला, मग आपण जायला पाहिजे. म्हणून त्याच्या बहिणीचं रूप घेतलं आणि त्याच्या बहिणीचं रूप घेऊन त्यांच्या पत्नीचं बाळणपण केलं. म्हणजे त्यांचा सगळा संसार मी चालवतोय, फक्त माझ्यावरती भार टाका आणि माझं नाम स्मरण करा. भगवंत सांगतात, राम नाम अग्निदान क्षणात कर्माचे करीदहन नाम स्मरणे भरम स्वरूप होऊन माझ्या स्वरूपी समरते. राम नावाचा अग्नी आहे आणि तू अग्नी किती जरी पाप असलं तरी तू शांत करत. अहो, महादेवाचं हळहळ प्राशन केलं होतं, विष प्राशन केलं होतं समुद्र मंथनामधून निघलेलं. मग त्या महादेवाने सगळे उपाय केले तरी त्यांचा कंठाचा दाह कमी होत नव्हता. मग शेवटी राम नामाची 2 अक्षरं कंठामध्ये धारण केली महादेवानं. त्यावेळेस जे काही विषाचा दाह आहे तो विषाचा दाह संपला गेला. म्हणजे अग्नीपेक्षा सुद्धा घातक असणारं नाव आहे, तीव्र आहे. आणि ते नाव काय करतं? कर्मदहन करतं. वाईट कर्म केलेली, आपण पाप कर्म केलेली ती सगळी पाप संपून टाकतं. एवढी ताकद राम नामाच्या अग्नीमध्ये आहे. गंगा गया रेवी गोमती यमुना तापीन उधरीती माझे नाम तैसी अपाप प्रती उधरी दान खगेंद्र. भगवंताने सांगितलं गरुडाला, ग्रंथ करते आपल्याला सांगतायत, एखादा एवढा पापी असतो की कुठली गंगा असेल, त्रिवेणी संगम असेल, रेवती असेल, रेवा असेल, गया असेल, यमुना, तापी, कुठल्याच नद्या त्याला पवित्र करू शकत नाही. त्या नद्याच्या सामर्थ्यानं त्याचं पाप संपत नाही. एवढं पाप झालेलं असतंय, पण त्याने एकदा माझं स्मरण केलं, राम नाम अक्षर घेतलं, राम नाव त्याच्या मुखामध्ये आलं की सगळी पाप त्याची संपली जातात, असं भगवंत बोलतात. मात सर्व काळ माझे स्मरण सर्व कर्मे करीता जाण करावे नेम करून पुत्र हितेने तरती. त्या पद्धतीने माझं नामस्मरण सगळं कर्म करिता करायचं. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. प्रत्येक ठिकाणी माझं नामस्मरण केल्यानंतर
त्याचा उद्धार निश्चित होतो. भगवंत सांगतात, कर्म कर्म संध्या स्नान ही सर्व पर तंत्रदान स्वतंत्र असे नाम स्मरण ज्ञाने नाम महिमा जो ऐके. म्हणून ऐका, बाकीचे जे काही स्नान संध्या ही धर्म कार्याला आहे. आंघोळ केल्याशिवाय आपल्याला इथं बसता येत नाही, ग्रंथाला हात लावता येत नाही, कुठल्या यज्ञाला जाता येत नाही, कुठल्या कार्याला जाता येत नाही. पण नामस्मरणाला काय, झोपीतनं उठल्या उठल्या राम राम म्हटलं त्याला काय आंघोळ लागते का दात घासलेला, तर काही चालत नाही. नामासी न लगे विधी विधान न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तो पावे परम गती तो पावे परमगती अर्थवादक नामाची दुषिती तेन पाव तमज प्रती नरकाती ती होती पै. म्हणून तोच गतीला पावला जातो जो माझं नामस्मरण करतो. जे माझं नामस्मरण करत नाही आणि जो माझ्या नावाला दूषण ठेवतो तो नरकाला जातो. भगवंत सांगतात, सुराती आणि भ्रमघातकाची मात्र गामी सोने चोरी त्याची प्रायचित्य आहेत विशेषी मद बहिर्मुखाची प्रायचित नसे. भगवंताने सांगितलं जगामध्ये पाप आहेत, सुरापी आहे, ब्रह्मघातकी आहे, मातृगामी आहे, सोनं चोरणार आहे, या प्रत्येकाला प्रायचित्त आहे. पण जो माला विनमुख आहे त्याला प्रायचित्त नाही, तो पापीच आहे. माऊलीने शिक्काच मारलाय, हरिसी विनमुख तो नर पापिया. जो मला विनमुख आहे तो पापी आहे, त्याला प्रायचित्त नाही, त्याचा उद्धार नाही. बाकी सगळ्या पापाला प्रायचित्त आहे, सगळ्या पापाचा उद्धार आहे. पण जो मला विनमुख होतो, जो माझं नामस्मरण करत नाही, माझं मुख पाहत नाही, त्या तो असणारा यमाचा पाहुण आहे आणि त्याचा उद्धारच होत नाही, असं भगवंत सांगतात. नाही अण्णा समदान न देव भरत समान न माते समान तीर्थ पावन तैसान धर्म नामा तारिखा. अन्नासारखं दान जगामध्ये नाही. आपण काल परवा अन्नदानाचा महिमा 10व्या अध्यायामध्ये ऐकला. अन्नदान किती श्रेष्ठ आहे. त्रैलोक्य नायक रामाला सुद्धा सांगितलं अगस्त्य ऋषीने, अन्नदान करा. अन्नदानासारखं दान जगामध्ये श्रेष्ठ नाही. भ्रातारासारखा देव जगामध्ये नवऱ्यासारखा देव नाही. नवरा हीच देव असावा, पती हीच परमेश्वर. बघा आता येणारी वटपौर्णिमा आहे सत्यवान सावित्रीची. त्या सावित्रीनं सत्यवानाला यमापासून माघारी आणलं. यम घेऊन जगामधली पहिली स्त्री आहे ती. त्याच्या पाठीमाग पण कधी झाली नाही की जिनं यमाला प्रत्यक्ष पाहिलंय. अशी कोणची स्त्री आहे यमाला तिनं पाहिलेलं आहे. पण नवऱ्याचा जीव घेऊन जात असताना सावित्रीने यमाला पाहिलं आणि थांबवलं. महाराज थांबा म्हणले. कोण आहेत, कुठं निघाला आहोत? त्याने सांगितलं मी तेव्हा दक्षिणेचा इंद्र आहे, दक्षिण दिशेचा राजा आहे, मी यम आहे. मग नवऱ्याला घेऊन चाललंय, तुझ्या जिवंत करा म्हणले. जिवंत केलं पतिव्रतेच्या सामर्थ्यावरती. म्हणजे पती हीच परमेश्वर आहे स्त्रीला. आईसारखं तीर्थ नाही जगामध्ये, तसा माझ्या नामासारखा धर्म नाहीये. भगवंत सांगतात, अग्निहोत्र सम कर्म नसे सत्य सम न जपे विशेषे दयेहून श्रद्धा दिसे ब्रह्मांड मंडपा माझारी. अग्नी होमासारखं कर्म जगामध्ये श्रेष्ठ नाही, सत्यासारखा जप नाही. म्हणून दयेपेक्षा श्रद्धा, दया आणि श्रद्धा ही श्रेष्ठ आहे. तसं ब्रह्मांडामध्ये माझं नाव श्रेष्ठ आहे. क्रोधा समान अन्य शत्रू कामा समान दोष फारू लोभा समान क्षय करू दोष निर्हरू असे ना. पहिलं सांगितलं महाराजांनी, क्रोधा समान नसे शत्रू. क्रोध हा माणसाचा वैरी आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, क्रोध ऐसा महावैरी बैसला सता जीवेवरी जो ज्ञानाची मिरवे थोरी तो संसारी मूर्ख होया. क्रोध हा माणसाचा शत्रू आहे आणि राग माणसाला लवकर येतो, म्हणून क्रोधासारखा वैरी नाही. बघा आपण सुद्धा संसारामध्ये एखाद्यानं फोन नाही उचलला तर महिनाभर आपण बोलत नाही. राग असतो माणसाला, राग येतो भयंकर. म्हणून क्रोधासारखा वैरी जगामध्ये नाही, कामासारखा दोष नाही, लोभासारखा क्षय करणारा नाही, नाश करणारा नाही. तशा पद्धतीने माझ्या नामासारखं श्रेष्ठ जगामध्ये काही नाही. भगवंत सांगतात, पती करिता पत्नी समान अन्य सूरदय नसे जान
गुरु होईन अधिक पण कोण्या पदार्थी नशेची. आपल्या पतीला पत्नीशिवाय जास्त जवळचं कोणी नसतं बघा. पत्नी आणि पती ही नातं श्रेष्ठ आहे, याच्यामध्ये तिसरा कोणी येऊ शकत नाही, किंवा त्या नात्यामध्ये तिसऱ्याला कोणाला स्थान नसतं, एवढं ते नातं श्रेष्ठ असतं. गुरु शिष्यामध्ये सांगितलं, गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये नातं दृढ असतं, आप्तपणा असतो. तसा पती पत्नीमध्ये नातं श्रेष्ठ असतं. भगवंत सांगतात, गुरु न ते मत समान गुरु तो अहवनी अग्नी जान ग्राहपत्य पिता पावन दक्षिणाग्नी जननी जाणीजे. म्हणून गुरु माझ्यासारखा नाहीये, भगवंत गुरु असावा महाराज. तुकाराम महाराजाला स्वप्नामध्ये उपदेश केला. पुन्हा आई रावणाची बायको चंद्रसेना, त्या चंद्रसेनेला रामचंद्रांनी सांगितलं, जाण गुरुकडून उपदेश करून ये. तिने सांगितलं, गुरुला हुडकायला जर तू थांबणार आहे का? दारात आलेला देव आहे, आणि मी जर गुरु हुडकायला गेले तर तू त्यावर थांबणार आहे का? तूच माझा गुरु हो आणि मला उपदेश कर. मग रामचंद्रांनी गुरु होऊन तिला उपदेश केला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्यासारखा गुरु जगामध्ये श्रेष्ठ नाहीये. भगवंत बोलतात, जो नित्य अग्नित्रयाची भक्ती करीत त्रेताग्नी तोच निश्चित गुरुवाधिकार जगवानगार करीत नित्य समस्त त्यांची कर्मे. म्हणून हे नामस्मरण जो करील, गुरु आज्ञा आहे, माता पिताची आज्ञा आहे, या सर्वांचं पालन करील त्याचा उद्धार आहे. पण जो गुरुची अवज्ञा करतो, गुरुवाधिकांचा त्यांच्या समान जे श्रेष्ठ आहेत त्या श्रेष्ठांचा अवमान करतो, अनादर करतो, त्याची सगळे कर्म नाश पावतात, असं भगवंत बोलतात. सर्व यज्ञमय मी जाण त्या माझे करिता नामस्मरण सर्व संग परित्याग करून मत्स्ययुजी मिळतो. मत सायुजी मिळतो, तो असणाऱ्या माझ्या सायुज्याला प्राप्त होतो. कोण? जो सर्व भूत दयावरती प्रेम करतो, माझं नामस्मरण करतो, सर्व संग त्याकवा सुखी भव. द्वारपाळाने सांगितलं होतं जनकाच्या, सोबतीला आणलेलं सगळं सोडून दे, सर्व संघाचा परित्याग करून जो माझं नामस्मरण करतो त्याचा उद्धार होतो. ऐते नामाचे महिमान तो मुखे निवेदी श्री भगवान हे श्रवण करून सदा मन नामस्मरणी येऊ जावे. असं म्हणले. मग अशा प्रकारे भगवंतानं नामस्मरणाचं महिमान सांगितलं या अध्यायामध्ये. कारण नामस्मरण केल्यावर कुठलाही दोष लागत नाही, कुठलाही पाप लागत नाही. ही 17 अध्याय ऐकून आपलं मन जरा विचलित झालेलं असतंय. त्या लोकांना एवढा दंड भेटला, मग आपलं कसं होणार? काही होत नाही. भगवंताचं नामस्मरण केलं की त्याच्यासाठी विमानच आहे, विष्णुदूतच आहे. त्याला स्वर्ग नरकाची पायरी चढावीच लागत नाही. कारण स्वर्ग आणि सायुज्य त्याच्यापाशी उभा आहे. देवाचे द्वारे उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या. सगळे 4 मुक्तीचे दरवाजे उघडेत त्याच्यासाठी. म्हणून नामस्मरणाचं महिमान या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं. असो ऐका अनेक धर्म पतिवर्ती स्त्री यांचा परम ब्रह्मा विष्णू महादेव उत्तम तीर्थ वर्तत नित्याग्नी. असं म्हणले. आता पुढची कथा ऐका. सहगमनाचा विधी सांगितला. सहगमनानंतर बालक मृत पावलेल्याचा विधी सांगितला. 2, 4, 5 वर्षाचा संन्यासापर्यंत सांगितला. आता यानंतर पतिव्रतेचा धर्म कसा असावा, पतिव्रते स्त्रियांचा धर्म आणि त्यांचा असणारा पती, त्यांना परमेश्वर असावा. मग ब्रह्मा विष्णू महादेव तीर्थामध्ये सगळ्यामध्ये त्यांनी आपल्या पतीलाच पाहावं. हाच पतिव्रतेचा मुख्य धर्म आहे. भगवंत सांगतात, यज्ञानी इष्टापूर्त भ्रतराशीची संतोषवीत तिने सर्व पुण्य केले ऐसे होत संशय अर्थ नसे. बाकीचे याग यज्ञ हवन क्रिया कर्म करण्याची गरज नाही. आपल्या पतीचं मानस प्रसन्न जे स्त्री करते जगात तीच पुण्यवान आहे. जर पाठीमाग सती होऊन गेल्या, त्या प्रत्येक सतीनं आपल्या पतीचं मन तोषवलेलं आहे, प्रसन्न केलेलं आहे. आपल्या पती खुश असेल तर मग ती असणारी पती सतीत्व राहत तिच्यापाशी, ती पुण्यवान ठरते. भगवंत सांगतात, ही धर्म आचारुनी आणि कजार कर्म करी निधानी ते सर्व निष्फळ होऊन दारुण नरक ती पडे. आणि एवढं सगळं धर्म आचरून जी स्त्री जार कर्म करते
आणि जार कर्म करून मग सगळं असणारं निष्फळ होतं, वाया जातं. महानरकीला ती स्त्री जाते असं महाराज सांगतात. येती उत्तम सहज मन पुरुषाशी तैसे संन्यासन ही दोघे सर्व पाप जाळून शाश्वत ब्रह्म पावती. स्त्रियेला गती आहे ती सहगमनाची गतीनं स्त्रीचा उद्धार होतो आणि पुरुषानं संन्यास घेतल्यानंतर ना उद्धार होतो. संन्यास आणि सहगमन ही दोन सगळ्या पापांचा संहार करतात. अनघा वनिता सुता संन्यास दोन प्रकारचा आता पुरा तनीचा ऐकता आता एकाग्र चित्ते करुनिया. ऐक म्हणले गरुडा, दोन प्रकारचा संन्यास आहे. ही पुरातन आहे, जुना आहे. जुन्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये दोन पद्धतीने संन्यास घेत होती. त्याचा विधी सांगतो. ऐक. शीघ्र मुक्ती मद भजने तैसी नोहे अन्य साधने. बरोबर. संन्यास देता अतुरा कारणे प्रेष मात्र विधी त्याची. असं म्हणले भगवान परमात्मा सांगतात गरुडाला, माझ्या भजनानं लगेच मुक्ती आहे. हाती नाम मुखी नाम ऐशी साक्ष बहुतांची. अशा पद्धतीने मग माझ्या भजनानं तात्काळ मुक्ती होते. भगवंत बोलतात, मन होता त्याचे एकाग्र विचार वदता मुक्ती पावे समग्र. शरीर स्वास्थाचा विधी प्रकार सावधान ऐके गरुडा. ऐक म्हणले गरुडा, मने मना ते आवरावे, मने मना ते जिंकावे. मनानं मनाला जिंकावं लागतं. मग शरीर स्वस्थ कसं करायचं? मी एकाग्र मनानं माझं नामस्मरण करायचं. आपलं मन एकाग्र नसतंय. घरामध्ये देवपूजा करतो पण मन देवपूजेवरती नसतं. तसं नामस्मरण करतो पण नामस्मरणावरती मन नसतं. कथेमध्ये मन नसतं. मग शरीर स्वस्थ कसं करायचं ते पण सांगतो. ऐक. शुक्ल पक्षे उत्तरायण एकादशादी पंच दीनदान अग्निकाशी दश पौर्णिमा दक्षिणयन देश कालादी कीर्तन त्या दिनी. शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणामध्ये शुक्ल पक्ष आहे. एकादशी दिवशी पासून 5 दिवस त्या दिवशी काय करायचं? अमावस्येला पौर्णिमेला दक्षयनामध्ये संकीर्तन करायचं. भगवंताचं कथन भजन नामस्मरण करायचं. शरीर स्वस्थ राहतं. भगवंत बोलतात, करोणी करावी गणेश पूजा पुण्य वचनात पस्ती राजा करावे वृद्धी श्राद्ध ओजा संन्यास दिसे लागुनी. पुन्हा संन्यासाचा महिमान संन्यास दीक्षा सांगत असताना गणपतीची पूजा करावी, पुण्य हा वाचन करावं, नंदीचं असणार नंदी श्राद्ध करावं, वृद्धी श्राद्ध. त्यानंतर मग संन्यासाला दीक्षा द्यावी असं सांगतात. श्रौत स्मार्त लौकिक अग्नित त्रय समिधा हो माव्या निश्चित त्यांचे मंत्र द्विज जानत उपस्थ कक्ष विनाश मसरू मुंडावे. त्याच्यामध्ये मग अग्निहोत्र आहे, स्मार्त आहे, लौकिक आहे. अशा प्रकारचे अग्नीमध्ये हे असणार घालावं. त्याच्यामध्ये मग संन्यासी आहे, त्या संन्यासाचा विधी करावा, ब्राह्मण बोलवावा, ब्राह्मणाच्या मुखामधून मंत्र म्हणावे. कारण आपल्याला मंत्र म्हणता येत नसतात, म्हणून ब्राह्मणाकडून ते वधवून घ्यावे. सावित्री प्रवेश विधी प्रकार करुणी आह्वानी अग्नित निर्धार ब्रह्मोपवेशन करुण सुंदर चतुर्दयी त्याजी होम करावा. मग ते असणाऱ्या तूप घ्यावं, त्या तुपीमध्ये विधी करावा, अग्नी होम करावा. त्या होमामध्ये विधी प्रकार करावा. त्याच्यामध्ये असणार तूप 4 वेळा टाकावं. त्या असणाऱ्या कुंडाला प्रदक्षिणा करावी असं सांगतात. उपोषण आणि जागरण होमाशी करावे सज्जन उत्तरेकडे उपवेशन प्रांतकारी होम निवृत्त. जे काय होम केलेलं त्या होमामध्ये तुपाच्या आहुती 4 वेळा टाकाव्या. त्याच्यानंतर ना होमाभोवती प्रदक्षिणा करावी, उपोषण करावं, जागरण करावं. मग उत्तरेकडे बसून त्या दिवशीचा रात्रपर्यंत उपवास करावा आणि प्राप्त काळी जे काही होम निर्माण केलेला आहे त्याचं विसर्जन करावं. प्राजापत्ये करावी अहिताग्नीची हे विधी भरवी दर्श पौर्णिमेच स्वभावी करावा चरू प्राजपत्ये. प्रजापत्य असेल, अहित अग्नी असेल, हे विधी आहे. आणि ही विधी केल्यानंतर ना अमावस्या आणि पौर्णिमा दौर्दर्श पौर्णिमेच्या दिवशी ते असणार होम हवन करावं असं सांगतात. वेळ द्यावा ऋतुविघातिका भ्रमात नसी मधु कांचगा दारू पात्र अग्नीच देखा
येथा विधी अर्पावी. आणि मग त्यावेळेस अनेक प्रकारे वेद जो आहे तो वेद ऋत्विजांना वेद अर्पण करावा. ब्राह्मणाला मधु कास्य अशा प्रकारची पात्रे अर्पण करावी. अग्नीला दारू पात्र अर्पण करावं अशा पद्धतीने सांगतात. मृणमय पात्रे जलात कृष्णाजी न करावे दत्त. विराज होम आचरावायुक्त हा विधी नेमस्त सैनिकांचा. आणि मग मातीचं एक भांड घ्यावं. त्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी असावं. ते असणारं पाणी घेऊन ते असणारं विरज होम जे केलेला आहे संन्यासाचा होम त्या होमामध्ये ते असणारं जल अर्पण करावं. जो सागरिक नसेल झालं त्याची उक्त लौकिक अगन. पूर्ण हावती परम पवन अन्य समान पूर्ववत. मग जो असणारा साग्निक नसेल म्हणजे ज्याची पत्नी नसेल त्याने असणारं लौकिक आग्न लौकिकामध्ये आग्न ते असणाऱ्या संन्यासाच्या विधीला करावा. पूर्ण होती द्यावी अशा प्रकारे सांगू लागले. श्रीराजा होम करुणी समाप्त गुरुपूजा करवी शास्त्रोक्त. चरण राय तया प्रत अभिषतयासी अर्पावे. वीरजा होम कशासाठी आहे? संन्यासासाठी आहे. ती नाव असेल त्याचं एक विधी असेल आणि तो वीरजा होम संन्यासासाठी करावा. आणि ती होम केल्यानंतर गुरुची पूजा करावी शास्त्रामध्ये सांगितल्या पद्धतीने. गुरुला शरण जावं अशा प्रकारे महाराज सांगतात. ब्रह्मरूप घ्यावा गुरु गुरुने हा विधी प्रकारू. उपरेज करावा समग्रू तेवढेच महावाक्यादी. गुरु कोणताही घ्यायचा नाही. गुरु ब्रह्म जाणणारा असावा. ब्रह्म जाणणारा वेद जाणणारा गुरु असावा. त्याच्याकडून सगळा विधी प्रकार करून घ्यायचा. त्या गुरुने शिष्याला उपदेश करावा. 16 मंत्रांनी 16 मंत्राने वाक्याने त्या शिष्यावरती उपदेश करावा. पंचकरण विद्या समत संपूर्ण सांगावा प्रणवार्थ. उदमुख शिष्य प्रत प्राणमुख गुरुने उपदेश दिले. पंचकर्ण ही पंचकरणाचा अभ्यास गुरुला असावा. तो गुरुनं विद्या शिष्याला शिकवावी. प्राणायाम सांगावा. प्राणावार्थ सांगावा. 16 प्रकारचे विद्या आहेत. उदडमुख आहे, प्राणमुख आहे. अशा प्रकारचे वेद अध्ययनाची स्थिती विद्या गुरुनं आपल्या शिष्याला सांगाव्या. पूर्ण बाहू हरिस्मरण त्रिवार उच्चार करून निधान. पुढे सर्व विधी प्रमाण उच्च शब्द बोलिले. हात वरती करावं. ऊर्ध्व भाऊ करून भगवंताचं नामस्मरण करायला लावं. किती वेळा? 3 वेळा. त्रिवार भगवान श्री विष्णूचं नामस्मरण त्या शिष्याकडून गुरुनं करून घ्यावं. असं विधीप्रमाणे सगळं असणारं विधान करावं. शास्त्राप्रमाणे भगवंत सांगतात. ते नग्न बोलून त्रिवार स्नाने आणली तिनी. सोळा सर्व भूत्या भय मनोनी संप्रदाय कीर्तन करावे. आणि अशा पद्धतीने त्रिवार स्नान करावं. त्रिवार भगवंताचं नामस्मरण करावं. सगळे असणाऱ्या भूताला जीव मात्राला अभय द्यावं. आणि मग संप्रदायाच्या नियमानं त्या दिवशी तिथं कीर्तन करावं. एका राम परिव्रजन भिक्षा अर्थ ग्रामाश्रवादान. अब्रह्मत भिक्षा सह्यान आशा सोडून करावी. त्यानंतर मग तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रेला जावं. तीर्थयात्रेला गेल्यानंतर ना भिक्षा मागण्यासाठीच गावाचा आश्रय घ्यावा. म्हणजे गावाच्या बाहेर थांबायचं. कुठंतरी गाव पाहून मुक्काम करायचा. गावामध्ये जाऊन भिक्षा मागावी. आपला असणारा उदरनिर्वाह करावा. सगळ्या प्रकारच्या आशा सोडून द्यावी असं महाराज सांगतात. पीन घ्यावे मंत्र दंड वैष्णव घ्यावा नंतर. सरळ समग्र पैरे जास्ती 3-4 संन्यासाचा विधी त्याचा नियम सांगत असताना सांगतायत. संन्यासाकडे कौपिन असावी. त्याला आपण पितांबर म्हणतो. ते कौपिन त्यांना बांधावी. दंड घ्यावा हातामध्ये. दंड म्हणजे वेळीची बांबूची काठी हातामध्ये असते. वैष्णव दंड असावा. तो दंड हातामध्ये घ्यावा. त्यानंतर मग एक तांबूल हातामध्ये कलश असावा. अशा प्रकारे संन्यासानं वागावं. गावामध्ये जाऊ नये. भिक्षापुरतं जावं असं भगवंत सांगतात. संन्यासाचे पात्र एक मृतिका वेणू काष्ट निष्कंक. पांढरा भोपळा सम्यक उदक गोमये शुद्धी त्याची. संन्यासापाशी एक पात्र असावं. तेही मातीचं असावं. सोन्यान चांदीचं नसून. मच्छिंद्रनाथांनी एकच मीठ घेऊन गेले होते. गोरक्षनाथांनी फेकून दिली. म्हणजे संन्यासाकडं कुठल्याही प्रकारचं बाकीचं काही नसावं. संन्यासाला कशाला लागतं बाकीचे काही?
एक पात्र असावं, हातामध्ये दंड असावा, भोपळा असावा, त्याच्यामध्ये गोमय असावं, गोमूत्र असावं. अशा पद्धतीने जेवढं लागत तेवढंच त्याच्यापाशी राहावं. भगवंत सांगतात इंद्रिय सर्व नियमाभी द्वेष रागादी सोडून द्यावे. सर्व होती अभयव्रती असावी तेने पदवी मोक्षाची पावे. मोक्ष पावण्याची पदवी काय आहे, मोक्षाचा मार्ग काय, ही सगळ्यासाठी आहे. ही काय फक्त संन्यासानेच असावा असं नाही. आपण सुद्धा राग नियंत्रण करावं, राग द्वेष सोडून द्यावा, राग द्वेष निंदा करणं सोडून द्यावी, भूतावरती प्रेम करावं, त्यानेच मोक्षाची पायरी चढता येते. भगवंत सांगतात हृदय शुद्धी भिक्षुके विशेष करावी ते ज्ञानात ज्ञान स्वतंत्र घडे वास सर्व उदास असावे सदा. भिक्षुकाचे म्हणजे संन्यासाची, सगळ्या संन्यासाविषयी सांगतायत. संन्यासानं तर हृदय शुद्ध असावं, त्याच्या हृदयामध्ये कुणाबद्दलही कुठल्याही प्रकारचा द्वेष नसावं, त्याच्यापाशी ज्ञान असावं. एखादा आला गावातला व्यक्ती, महाराज आम्हाला थोड्या ज्ञानाच्या गोष्टी सांगा म्हणल्यावर काय सांगावं, म्हणून ज्ञानाचा साठा असावा, ज्ञान उत्साहानं सांगावं. अशा प्रकारे संन्यासानं वागावं. भगवंत सांगतात पहावे समान ब्रह्म सर्वत्र चिंतन करावे अहोरात्र मी निर्हार ब्रह्म परम पद जाणावे. मग त्या संन्यासानं पाहताना प्रत्येकाकडे जीवसृष्टीनं, हे देह रूपानं न पाहता जीवसृष्टीनं पाहावं, सगळ्यामध्ये ब्रह्म पाहावं, चिंतन करावं भगवंताचा अहोरात्र. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, असा असणारा निश्चय मनामध्ये ठाम असावा. भगवंताचं स्मरण करावं, त्यानंच ब्रह्मपद परमपद प्राप्त होतं, असं ग्रंथकर्ते सांगतात. अहम सर्व वासुदेव अहम सर्व आसतीव ऐसा अभ्यास अभिनव शिष्य कोणी न करावे. संन्यासापाशी शिष्य नसावा, तो एकटा असावा, स्वतंत्र असावा. आणि मग त्या संन्यासानं सर्व मीच आहे, वासुदेव मीच आहे, जीव शिव ब्रह्म सगळं मीच आहे, असा त्याचा अभ्यास असावा. अनेक शिष्याचा मेळा संन्यासीपाशी नसावा, असं महाराज सांगतात. ग्रंथन अभ्यासावे बहुत कोणाचे भक्षण घ्यावे बहुत आपण अन्याचे जीवित त्रस्त करून एक गेंद्रा. भगवंत सांगतायत त्या संन्यासानं जास्त ग्रंथ पठन करायचे नसतात, कारण त्यांच्यापाशी ज्ञान अगोदर पासून असतं. त्यामुळे जास्त ग्रंथ अभ्यासायचे नाहीत, कोणाचं जेवण खायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, कोणाविषयी मत्सर ठेवायचा नाही, अशा प्रकारे कोणाला त्रास द्यायचा नाही, असं भगवंत सांगतात. गावात राहावे एक रात्र नगरात राहे पंचरात्र जोवरी असे शरीर तोवरी वास काशीत की जे. गावात राहावं, एक रात्र गावामध्ये राहावं. छोटं गाव असेल तर एक रात्र राहावं, मोठं सिटी असेल तर त्या सिटीमध्ये शहरामध्ये 5 रात्र राहावं. कारण जे ते असणारा परिसर बघून तिथं तिथं राहावं, गावामध्ये जाऊ नये. जमल तेवढा दिवस काशीमध्ये राहावं, काशी तीर्थक्षेत्रामध्ये. कारण माणसाला कधी मरण येईल सांगता येतंय का. त्यामुळे आपलं उर्वरित आयुष्य काशीमध्ये राहावं, मेलं तर त्या काशीमध्ये मरल, तिथं मुक्ती मिळेल, असं संन्यासाचं जीवन असावं, असं भगवंत सांगतात. विरह काशिता साहू नये मूल मंत्राचा जे परमनीय द्वादशास्त्र वैनतेय संन्यासी याने जपावा. 12 वर्ष कमीत कमी त्यानं संन्यास एकदा घेतलं की 12 वर्ष तरी तो संन्यास सोडू नये. 12 वर्षाचा त्याचा नियम असावा. आणि संन्यासा लोकांनी काशीचा विरह सहू नये, म्हणजे काशीपासून दूर जाऊ नये. आपल्याला माहिती आहे अगस्त्य ऋषीला काशी सोडून यायचं होतं दंडाकारण्यामध्ये, मग ते आले नाही, त्यांना खूप दुःख वाटत होतं. महादेवाने सांगितलं मी तुमच्या सोबतीला येतो, म्हणून रामेश्वर, म्हणून तिकडं ते असणाऱ्या दंडकारण्यामध्ये महादेव स्वतः आले. अगस्त्य ऋषीला काशीचा विरह सहन झाला नाही, म्हणून बाकीच्या संन्यासांनी सुद्धा काशी तीर्थक्षेत्र सोडून बाकी इतरत्र कुठं राहू नये, असं महाराज सांगतात. न करावे वेद पठन अर्थ मात्र पावा पावन शरीर हे सार संपूर्ण सारभूत चैतन्यासी जाणावे. कुठल्याही प्रकारचं वेद पठण करू नये, अर्थ त्याचा पाहावा. शरीर आसार आहे आणि सारभूत चैतन्य आहे. शरीर संपणार आहे, न संपणार ते भगवंत आहे, चैतन्य आहे, ब्रह्म आहे, हे लक्षामध्ये घ्यावं. शरीर वक्त्या गुरु प्रती आश्रित जावे नीती जरी क्षत्रिय वैश्य विरक्ती
अध्यात्म गती जाणता. मग गुरुचं सेवन त्या असणाऱ्या संन्यासाने करावं, गुरुच्या आश्रय तिथं राहावं. मग तिथं असणारा क्षत्रिय वैश्य शूद्र वैराग्य धारण करणारा कुठल्याही वर्णामधील आला आणि तो अध्यात्म जाणणारा असावा तर त्याच्या संगतीला राहावं. त्याचा समागम करावणारी वेद श्रवण करी आणि वेदार्थ समज अंतरी आत्मविज्ञान पावे तो. कोणत्याही वर्णामधला व्यक्ती तिथं आला तो अध्यात्म जाणणारा असेल, त्याच्यापाशी वैराग्य असेल तर त्याचा समागम करावा. जो वेदशास्त्र श्रवण करत नाही पण वेदाचा अर्थ जाणतो, अंतकरणामध्ये वेदाविषयी प्रेमभाव आहे, आत्मज्ञान आहे असं महाराज सांगतात. की तो मुक्ती पावत हे साधन पूर्व जन्म अर्जित यास ह्या जन्मी हे प्राप्त हे निश्चित खगेश्वरा. म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये वेदाचं पठण आहे त्याला असणारी मुक्ती होते, नामस्मरण आहे त्याचा उद्धार होतो. अशा पद्धतीने संन्यासाचा धर्म भगवंतांनी सांगितला. माहिती सर्वत्र प्रेत संबंधी तुझ कथिली आदिविधी शेवटी जेणे परम अवधी पुरुषार्थाची होत असे. असं म्हणले. आता शेवटला सांगितलं महाराजांनी प्रेताची जी काही माहिती आहे, प्रेतकल्पाची कथा आहे, तुम्हाला आतापर्यंत सगळं सांगितलं आणि शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलं नामस्मरण करा, हे पुरुषार्थ आहे. नामस्मरण करणं हा धर्म आहे. बाकीचे जे काही विधान आहेत ह्या गरुड पुराणामध्ये सांगितलेले आपण माग ऐकलेलं आहे. सुवर्णदान, गोदान आणि एकंदून नाही हजारो हजारो सांगितले. मग एवढं आपल्याला जमत नाही, शक्य नाही, तर मग आपल्या उद्धार गतीसाठी फक्त नामस्मरण करणं हेच श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतात. तेही केली निरूपण संन्यासी स्वरूपी दान प्रेत कल्प झाला संपूर्ण अनुक्रम येथून अवधारी. ऐका म्हणले. आता ही जी काय असणारा संन्यासाचा धर्म शेवटच्या अध्यायामध्ये सांगितला आणि संन्यासी व्यक्ती म्हणजे मीच आहे, मी आणि तो एकच आहे असं म्हणले. आता प्रेतकल्पाची कथा परिपूर्ण झाली, संपलं. गरुड पुराणामध्ये जी कथा व्यासांनी सांगितली ती तर सगळी संपली. आता अनुक्रमणिका पहा, म्हणजे पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या अध्यायापासून आतापर्यंत काय काय झालं किंवा कोणत्या कोणत्या चरित्र सांगितलं, कोणत्या कोणत्या जीवाची अवस्था कशी कशी सांगितली, एकदा रिपीट करतो वन्स मोर, ऐका. आतुराती प्रायचित विधान हे प्रथम केले निरूपण मग सेवाहूत विधान क्रिया अस्ति संचयन अनंतर. पहिल्या अध्यायामध्ये आपण ऐकलं प्रायश्चित्त विधान. एखादं आपल्याकडून पाप घडले तर त्या पापाचं प्रायश्चित जरी आपल्याला झालं आणि त्या प्रायश्चितावरती जर विधान केलं तर मग त्याचं पाप संपत. हे पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं असं भगवंत बोलतात. तशा कृत्ये झाल्यावरी एकादशाची कर्मे सारी द्वादशाची कर्मे बरी यानंतर बरा श्रवण विधी. मग पुन्हा 10व्या दिवसापर्यंत विधी सांगितले, ते नवमिश्र श्राद्ध सांगितले, त्याच्यानंतर ना 11व्या दिवसाचे करायची कर्म सांगितली, 12व्या दिवशीची कर्म सांगितली, यानंतर श्रवण देवाची निर्मिती श्रवण विधी सांगितला. अशा पद्धतीने पाठीमाग कथा सांगितल्या. कथिली पाप्याची गती पुण्यवानाची कथिली तुझ प्रती धूम्रत जे प्राणी जगती कथिला त्या प्रती नारायण बली. मग भगवंताने सांगितलं गरुडाला किंवा ग्रंथकर्ते माधव सांगतायत, पापी लोकांची गती सांगितली, पुण्यवान लोकांची गती सांगितली, दुर्मरण सांगितली, आत्मघात करणं, उडी टाकणं, जीव देणं, ही जी काही दुर्मरण आहेत, फाशी घेणं, ही दुर्मरण सांगितली आणि त्या दुर्मरणाला प्रायश्चित म्हणजे नारायण बली विधी आहे असं सांगितलं. रजस्वला स्तुतिका विधान गर्भिणीचे कर्म संपूर्ण तुझ कथील प्रेतोपाख्यान कथिले सह्यान तदनंतर. यानंतर ना पुन्हा मग रजस्वालेचा विधी सांगितला. कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं, रजस्वाला 4 दिवस स्त्री लांब असताना तिला सगळे घरातली कामं वर्ज्य असतात, त्याच्याकडून कोणती कामं करायची नाहीत. का तर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ती अपवित्र राहते, 4थ्या दिवशी शुद्ध होते. अशी रजस्वाल्याची कथा सांगितली. पुन्हा गर्भिणीचं कर्म सांगितलं, गर्भ मेला तर काय करावं, ही सगळं प्रेत आख्यानाचं जे चरित्र आहे ते चरित्र आतापर्यंत सांगितलं. सदा आचार आणि काचार सांगितला तुझ समग्र गोप्रधान रान समग्र
महात्म्यपूर्वक निवेदिले. सदाचार सांगितला, अनाचार सांगितला, चांगली कर्म केल्यावर काय भेटतं ते सांगितलं, वाईट कर्म केल्यावर काय भेटतं ते सांगितलं. यानंतर मग पुन्हा अनेक प्रकारच्या अन्नदानाचं महिमान सांगितलं, गोदानाचं महिमान सांगितलं. हे सगळं दृष्टांत देऊन महात्म्य निवेदन करून तुला सांगितलं. अग्नी निराग्नीचा विधी समजत तुझं बोलिलो येतो चित. संन्यास विधी कतीला समजत जेणे मत रूप पाविले. अग्नीचा सगळा विधी सांगितला, संन्यासाचं असणारं वर्णन सांगितलं, संन्यासानं कसं वागावं, कसं राहावं, कुठं राहावं, हे सगळा विधी सांगितला असं महाराज सांगतात. श्रुती पुराणे वाचक. श्लोक आहे, श्लोक आहे, श्लोक नागा गरुडा हे पुराण जो भक्तीने करील श्रवण अथवा ऐकवील दान आदरे करून सर्व. आता फलश्रुती ऐका. हे गरुड पुराण ऐकल्यानंतर काय होतं भगवंताने सांगितलं. हे गरुड पुराण ऐकल्यानंतर किंवा जो भक्तीनं श्रवण करविल, दुसऱ्याला ऐकविल किंवा इथं येऊन ऐकल, एखाद्याला ऐकून दाखविल तर काय होतं ऐका. त्या सर्वांची पापे समस्त दक्षिणीच विलया जात पुराण श्रवण होत समाप्त उजावा येतो तिथं पुराणिक. ऐका. या असणाऱ्या गरुड पुराणाची कथा ऐकली, ऐकल्यानंतर त्यांची सगळी पाप संपली जातात, त्यांच्यापाशी पापच राहत नाही. ती ही गरुड पुराणाची कथा ऐकल्यानंतर मग त्यावेळेस सगळी पाप संपतात आणि पुराण श्रवण पूर्ण झाल्यानंतर त्या पुराणिकाची यथोचित पूजा करावी असं महाराज सांगतात. वस्त्राभरणे दाने करुणी संतोष वावा धन देऊनी संतोष होत पुराणिका लागुनी मृत प्राणी सदगती पावे. म्हणून ह्या गरुड पुराणाची कथा सांगणारा जो कोणी असेल त्याला प्रसन्न करायचं, त्याला वस्त्र दान द्यायचे का, त्याला आनंद वाटला. जो मृत व्यक्ती पावलेला आहे, ज्याच्यासाठी ही कथा लावलेली आहे, त्याला सद्गती प्राप्त होते असं महाराज सांगतात. गरुड पुराणातील प्रेत कल्पाख्यान सरळ टीका केली धरून मूळ अर्थ विमळ विलोकीन. अशा पद्धतीने गरुड पुराणामधली कथा आहे, प्रेतकल्प आख्यान आहे. आणि ही प्रेतकल्पाचं आख्यान सरळ मराठी भाषेमध्ये सगळ्यांना समजल अर्थ व्यवस्थित करून तुम्हाला सांगितला. प्रथम अंगारक ग्रंथ केला कामशास्त्र उपयोगार्थ ते मनाची वाटे दुःखित या तो प्रेतकल्प बघ केला. आणि या प्रेतकल्पाच्या अगोदर कामशास्त्राचा अनंगार्क नावाचा एक ग्रंथ निर्माण केला होता, तयार केला होता. पण ते ग्रंथ पाहायला समाधान वाटलं नाही, त्याच्यामध्ये एवढं सविस्तर सांगितलं नाही. म्हणून हे प्रेतकल्प नावाचा दुसरा ग्रंथ तयार केला असं महाराज सांगतात. कोंकण देशा माझी ग्राम कळंबूची नामे क्षेत्र परशुराम अंजन वेल तालुका उत्तम येथे वास्तव्य पूर्वपार. आता ग्रंथकर्त्यांनी थोडीशी माहिती आपली स्वतःची वैयक्तिक या ग्रंथामध्ये सांगितले. ग्रंथ कोणी लिहिला, त्याचा तालुका जिल्हा कोणता आहे, तो कुठं राहतोय, तर कोकण देशामध्ये कोकण परिसरामध्ये कळंबुशी नावाचं क्षेत्र आहे. क्षेत्र का म्हणतात, जिथं देवस्थानाचं अधिष्ठान आहे त्याला क्षेत्र म्हणतात. पंढरपूर क्षेत्र आहे, काशी क्षेत्र आहे, बार्शी क्षेत्र आहे, दैवतांचं अधिष्ठान आहे. तसं त्या कळंबुशीमध्ये परशुरामाचं अधिष्ठान आहे, भगवान श्री विष्णूचा अवतार. आणि त्या परशुरामाचं अधिष्ठान असल्यामुळं कळंबुशी क्षेत्रामध्ये अंजनवेल नावाचा तालुका आहे. आणि त्या अंजनवेल तालुक्यामध्ये तिथं आम्ही राहतो. परशुराम अष्टकोशावरी साक्षात तो अवतारी मुरंबाण ग्राम भितरी वास करी सोनिले. आणि ते असणाऱ्या परशुराम आमच्या तालुक्यापासून अंजनवेल पासून अष्टकोशावरती जो साक्षात श्री विष्णूचा अवतार आहे, 6वा अवतार परशुराम, त्यांचं अधिष्ठान तिथं आहे. आणि बुरंबाड नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही राहत होतो असं ग्रंथकर्ते सांगतात. उपनाम तयांचे जोशी ब्राह्मण उत्तम महातापती अंतरी सद्भावे शरण त्याची जाऊन ग्रंथाची आरंभिले. आणि मग ते असणाऱ्या सद्गुरूला त्यांना नमस्कार करून ब्राह्मणामध्ये उत्तम असणारे महातापसी ते परशुराम, त्या परशुरामांना नमस्कार करून त्यांना अंतकरणापासून शरण जाऊन त्यांच्या कृपा आशीर्वादाने ग्रंथाला सुरुवात केली होती. काय पामरे वर्णावे त्यांचे महत्व
साक्षात शंकर तो निश्चित कळंबोशी ग्रामी बाण स्थापित केला निश्चित जनकृपे. असं म्हणले. अशा प्रकारचे ते जोशी नावाचे जे कोणी होते त्यांचं वर्णन आम्हाला करता येत नाही, कारण ते साक्षात शंकराचे अवतार आहेत. कळंबुशी नावाच्या गावामध्ये ते राहतात. तिथं राहत असल्यामुळं लोकांची कृपा, लोकांवरती त्यांची कृपा होती असं सांगतात. जन विश्वासास्तव तयातून सिंहनाद करी शूळ पाणी आईच्या त्या महाराजाची करणी रामचंद्र गुरु पै माझा. आणि रामचंद्र नावाचे माझे गुरु आहेत. अतिशय सामर्थ्यवान ते आहेत आणि महादेवाचा अवतार त्यांना मानला जातो. आणि तिथं लोकांना साक्षात्कार व्हावा, प्रचिती यावी म्हणून महादेव स्वतः तिथं असणार सिंहनाद करत होते. म्हणून लोकांना विश्वास बसायचा ते रामचंद्र आमचे गुरु आहेत. माझा पितामह त्या कंबुचित वसे गोविंद नामे आनंद युक्त पुत्र विठ्ठल विख्यात तदाप्तनो माझी. माझे पितामह म्हणजे माझे आजोबा ते असणाऱ्या कळंबुशी मध्ये राहत होते. त्यांचं नाव गोविंद होतं आणि त्या गोविंदाचे सुपुत्र त्यांचं नाव विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलाच्या नंतर ना माझा जन्म म्हणजे विठ्ठल हे माझ्या वडिलाचं नाव आहे. गोविंद माझ्या आजोबाचं नाव आहे असं महाराज सांगतात. माझे नाम माधव पित्याने ठेविले अभिनव जन रूढीत बाबाजी गाव नाव विख्यात त्याची झाली पै. माझं नाव माधव आहे, जे वडिलांनी ठेवलेलं आहे. आई वडिलांनी ठेवलेलं नाव माधव आहे, पण गल्लीमध्ये लोकांमध्ये असताना नाव बदलतात. म्हणून बाबाजी नाव मला त्या परिसरामध्ये ओळखू लागले. बाबाजी बाबाजी लोक म्हणू लागले. पण आई वडिलांनी ठेवलेलं नाव ते माधव आहे. आणि आई वडिलांनी ठेवल्यामुळे हेच माधव नाव प्रत्येक आद्याच्या अंतीला मी ठेवलं. त्या बाबाजीने अल्पमतीने प्रार्थिले श्री शंकरा कारणे तयाचे कृपेन प्राकृत वसने ओवी रूप बोलिरो. असं म्हणले. ते असणाऱ्या बाबाजीनं महादेवाची प्रार्थना केली आणि त्या महादेवाच्या कृपेनं हे सगळं असणारा ग्रंथ गरुड पुराण नावाचा ग्रंथ 18 अध्यायाचा तुमच्या पुढे लिहिला. अशुद्धात वा शुद्ध असेल अर्थ सत्य नित्य प्रकार पंडिती पाहून समग्र आद्यांत विलोकुनी विलोकावा तो असणारा ग्रंथ आहे. मग शुद्ध असेल अशुद्ध असेल, तुम्हाला कमीपणा वाटत असेल किंवा जे काय शेवटी मी लिहिणारा माणूसच आहे, सद्गुरूच्या कृपेने लिहिलं असं महाराज सांगतात. निर्णय असेल तो करावा पूर्ण दयाशील साधुगण साधू परम कारुणिक म्हणून माधव आदरे. ग्रंथकर्ते माधव सांगतायत तुम्हाला जर कमीपणा वाटला तर तुमच्या बुद्धीचे शब्द घालून पूर्ण करा. तुम्हाला जर काय वाटलं की याच्यामध्ये काही कमी आहे, हे असायला पाहिजे होतं, तर तुम्ही तुमच्या मनाचं घाला, कारण तुम्ही साधू संत सज्जन आहात असं महाराज सांगतात. बाळकाचे अपराध अपार परिमाता मानी न तीळ भर तैसे साधू जन कृपाळू समग्र कृपा करोत मधवरी. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं लेकराने किती जरी कुटाने केली तरी आई मारती का त्याला, त्याच्यावरती रागवती का. माता क्रोधावली पूर्ण जरी देत गाली प्रदान तरी पुत्रासी व्हावे मरण सहसाई म्हणी कल्पिना. पांडव प्रतापामध्ये आहे, आई रागवल्यानंतर ना पोरगा मरावाच असं कुठल्या आईला वाटतं, कुठल्याच आईला वाटत नाही. तशा पद्धतीने ते आईप्रमाणे तुम्ही साधू सज्जन आहात. जरी चुकलं, सांगताना चुकला असेल, लिहिताना चुकला असेल, तर लेकरासारखं तुम्ही आपल्या पदरामध्ये घाला असं महाराज सांगतात. साधूची माझा नमस्कार कुळाची उपनाम गोड बोले सुंदर आणि गजाना कौशिक गोत्र वास निरंतर कुळंबती ग्रामी. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं त्या साधू संताच्या कृपेने ही ग्रंथ लिहिला. गोड बोले माझं आडनाव आहे आणि विश्वामित्र ऋषी आहेत, कौशिक त्यांना म्हटलं जातं. आणि त्या विश्वामित्राचं गोत्र आमच्या त्या गोत्रामध्ये आमचा जन्म आहे आणि कळंबुशी गावामध्ये आमचा वास आहे असं महाराज सांगतात. फक्त 5-7 पुढे पुन्हा रिटर्न घ्यायचं म्हणतात. काय करायचं, थांबायचं. आता ह्याच्यात काय दुसरं काय नाही. ग्रंथ कुठे केला, केव्हा समाप्त झाला, एवढंच आहे, बाकी काय. घ्या घ्या.
हा ग्रंथ मुंबई पुरात यथामती केला प्रकट खोटे खोटे जोक संस्कृत वेदार्थ युक्त सोडिले. ग्रंथ कुठे लिहिला तर मुंबईमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. मुंबईमध्ये ग्रंथ प्राकृत केला. कुठं कुठं श्लोक लिहिलेले आहेत, कुठं संस्कृत लिहिलेला आहे, कुठं कुठं श्लोकाची टीका प्राकृत मध्ये केलेली आहे असं महाराज सांगतात. असो दया पर साधुजन हे दया करतील परिपूर्ण हा ग्रंथ प्राकृत म्हणून अनादर न करा. असं म्हणले तुम्ही साधू संत दयापर आहात. समजा प्राकृत ग्रंथ आहे, ओवीबद्ध ग्रंथ आहे म्हणून त्याचा अनादर करू नका. संस्कृत आणि प्राकृत एकच आहे, वेगवेगळं नाही. पण ती संस्कृत आपल्याला कळत नाही म्हणून ती प्राकृत मध्ये मराठीमध्ये सांगावं लागतं, नाही तर दोन्हीचा अर्थ एकच आहे. व्यास महाराजांनी सुद्धा त्याचं जर वाचलं संस्कृत मध्ये असाच अर्थ आहे, फक्त ते आपल्याला कळत नाही म्हणून ही मराठीमध्ये सांगावं लागतं असं महाराज सांगतात. मुळीचा अर्थ पाहुनी तैसीच प्राकृत बदलवानी बुद्धी कल्पना करोनी आत्ममिसळणी नाही केली. ग्रंथ करते सांगतायत स्वतःच्या बुद्धीने मी काहीच लिहिले नाही. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. त्या भगवंतानं बुद्धी दिलेली आहे, त्या पद्धतीने प्राकृत वाणीमध्ये तुमच्या पुढे सांगितलं. या संस्कृत आणि हा मग काय पुंडलिक वरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. आता फक्त कपिवर महारुद्र हनुमान की जय.